आहे अल्ट्राव्हायोलेट रेज. दुसरा प्रश्न आहे पहा, ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म्स डॅश डॅश %. जर या ठिकाणी पिण्याचं जे पाणी आहे त्याचं प्रमाण पृथ्वीवरती किती टक्के आहे असं विचारलं गेलेलं आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे, तर याचं उत्तर असणार आहे 0.3%. त्याचनंतर बायोटिक डॅश डॅश अँड डॅश डॅश कॉन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सॉईल. तर मृदेमध्ये डॅश डॅश व डॅश डॅश घटकांचं अस्तित्व असतं. तर मृदेमध्ये एकूण 2 घटक असतात. एक असतो बायोटिक आणि दुसरा असतो अबायोटिक. बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक. तर या 2 घटकांचा समावेश या ठिकाणी असतो. याच्यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण पाहायचा आहे आणि तो प्रश्न आहे, व्हाय इज इट सेड दॅट, असे का म्हणतात. पहिला जो प्रश्न आहे, ओझोन थर पृथ्वीचं संरक्षक कवच आहे. म्हणजेच ओझोनच्या थराला पृथ्वीचं संरक्षक कवच का म्हटलं जातं, तर उत्तर अतिशय सोपं आहे मित्रांनो या ठिकाणी. तर आवर सन एमिट्स अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर हार्मफुल टू द ह्युमन बीइंग. या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट हा शब्द महत्त्वाचा आहे. रेज विच आर हार्मफुल टू ह्युमन बीइंग्स दे कॅन कॉज स्किन कॅन्सर. अशी अतिनील किरणं जर आपल्या त्वचेवरती पडली तर मानवाला किंवा सजीवसृष्टीला त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. द ओझोन लेअर ॲब्झॉर्ब these harmful rays. Therefore, it is said that the ozone layer is a protective cell on the earth. तर या अतिनील किरणांना शोषून घेण्याचं काम या ओझोन थरामार्फत केलं जातं आणि म्हणूनच ओझोनच्या थराला संरक्षक कवच असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, वॉटर इज लाईफ. पाणी हे जीवन आहे. तर पाण्याला जीवन का म्हटलेलं आहे, तर पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. त्याचबरोबर जे सजीव आहेत, प्राणी असतील, यांच्या शरीरामध्ये, यांच्या रक्तामध्ये देखील पाण्याचं प्रमाण असतं आणि पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. म्हणून पाण्याला काय म्हटलेलं आहे, तर जीवन म्हटलेलं आहे. पहा त्याचं उत्तर, वी रिक्वायर वॉटर फॉर ड्रिंकिंग. द ब्लड ऑफ ॲनिमल अँड सॅप ऑफ प्लांट कंटेन वॉटर. विदाउट वॉटर ॲनिमल अँड प्लांट्स cannot survive. We depend on plant for our food. Water is also required for various other purposes like maintenance, cleanliness, construction, etc. Therefore, it is said that water is life. म्हणजेच या ठिकाणी आपण इतर सजीवांच्यावरती किंवा वनस्पतीवरती अवलंबून असतो आणि इतर कारणासाठी देखील पाण्याचा वापर केला जातो. जसं स्वच्छते, आपलं आरोग्य राखण्यासाठी, त्यानंतर बांधकामासाठी. म्हणून या ठिकाणी पाण्याला हे जीवन म्हटलेलं आहे. विदाउट वॉटर ॲनिमल अँड प्लांट कॅनॉट सर्वाईव्ह. या ठिकाणी पाण्याशिवाय वनस्पती असतील, प्राणी असतील, हे जगूच शकणार नाहीत. म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे पहा, सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नसलं तरी उपयुक्त आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. का आहे, त्याचं उत्तर मी आता तुम्हाला सांगणार आहे. वॉटर वेपर आर फॉर्मेड फ्रॉम सी वॉटर. दीज वेपर्स फर्दर फॉर्म क्लाउड्स. फ्रॉम दीज क्लाउड्स वी गेट रेन water which is fresh water. Thus sea water is a source of fresh water. Therefore it is said that sea water is useful even though it is not potable. तर या ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागावरून पाण्याची वाफ ही निर्माण होते आणि ही वाफ पुढे जाऊन आकाशात जाऊन त्याच्यापासून ढग बनतो आणि मग या ढगातून आपल्याला पाऊस मिळतो आणि या पावसापासूनच फ्रेश वॉटरची निर्मिती केली जाते आणि सी वॉटर इज अ सोर्स ऑफ फ्रेश वॉटर. म्हणून म्हटलेलं आहे की समुद्राचं पाणी हे गोड्या पाण्याचं स्रोत आहे
आणि म्हणूनच या ठिकाणी जरी समुद्राचं पाणी उपयुक्त नसलं तर ते पिण्यायोग्य नसलं तर ते आपल्याला काय आहे, उपयुक्त आहे. समुद्राचं पाणी हे खारं असतं आणि खारयुक्त पाणी आपण पिऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ पुन्हा आकाशात जाते आणि पुन्हा पाऊस पडला जातो आणि त्या पावसापासूनच पाण्याचे स्रोत इतर निर्माण केले जातात गोड्या पाण्याचे. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं ते उत्तर असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3. व्हॉट विल हॅपन इफ, काय होईल ते सांगा. तर ह्या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, मायक्रोब्स इन द सॉईल गेट डिस्ट्रॉईड. म्हणजेच जर मृदेमधील मातीमधील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल. उत्तर सोपं आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांनो. सम ऑफ द मायक्रोब्स इन द सॉईल आर युजफुल टू अस. मातीमध्ये असणारे काही सूक्ष्मजीव हे आपल्यासाठी उपयुक्त असतात. दे डिकम्पोज द पार्ट ऑफ डेड ॲनिमल्स अँड प्लांट अँड फॉर्म्स ह्युमस. जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये असणाऱ्या मृत वनस्पती किंवा प्राण्यांचे जे अवशेष असतात त्यांचं कुजवण्याचं काम हे सूक्ष्मजीव करतात व मातीला ह्युमस म्हणजे कुथित मृदामध्ये त्याचं निर्माण केलं जातं. ह्युमस कंटेन्स अ लॉट ऑफ न्यूट्रियंट विच आर रिक्वायर्ड बाय प्लांट्स. अशा या कुथित मृदेमध्ये उपयुक्त पोषघटक असतात आणि त्याचाच वापर वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी करत असतात. ड्यू टू ह्युमस लँड बिकम्स एरिएटेड अँड इट्स होल्ड वॉटर फॉर लॉंगर टाईम. जर ह्युमसयुक्त किंवा कुथितयुक्त मृदा असेल तर या मृदेमध्ये मातीमध्ये हवा खेळती राहते. त्याचबरोबर पाणी देखील टिकून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि हे जे 2 घटक आहेत हे सजीवांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. म्हणून दिस इज ऑल्सो युजफुल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. इफ मायक्रोब्स डिस्ट्रॉईड, ह्युमस विल नॉट बी फॉर्मेड अँड प्लांट विल नॉट ग्रो प्रॉपरली. तर कुथित मृदा जर या सूक्ष्मजीवांच्या मार्फत बनण्याचं काम थांबवलं, सूक्ष्मजीव नष्ट झाल्यामुळं, तर अशा प्रकारची मृदा तयार होणार नाही आणि ती वनस्पतींना त्याचा फायदा मिळणार नाही आणि त्यामुळं वनस्पतींची योग्य वाढ होणार नाही. ॲज अ रिझल्ट वी विल नॉट गेट फूड. आणि त्यामुळं आपल्याला अन्न मिळणार नाही. अँड वी विल नॉट सर्वाईव्ह. आणि त्यामुळं आपण जगूच शकणार नाही. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. तुमच्या परिसरातील वाहने किंवा कारखान्यांची संख्या वाढली तर काय होईल. इफ द नंबर ऑफ व्हेकल इन्क्रीजेस द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड अदर पोल्युटंट गॅसेस विल इन्क्रीजेस. आता या ठिकाणी व्हेकलचा अर्थ होईल वाहने आणि फॅक्टरीचा अर्थ होईल कारखाने. तर अशा आपल्या परिसरातील वाहनांची संख्या किंवा कारखान्याची संख्या जर वाढली गेली तर यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जास्त असणार आहे आणि ते आपोआपच हवेत मिसळणार आहे. इफ द नंबर ऑफ फॅक्टरीज इन्क्रीजेस सम ऑफ द एक्झॉस्ट गॅसेस मे पोल्यूट द एअर. तर अशा या कारखान्यांच्या मधून दूषित वायू बाहेर सोडले जातात, त्यामुळे हवा ही प्रदूषित होते. ड्यू टू द पोल्युशन ऑफ एअर मेनी डिसीज लाईक रेस्पायरेटरी सिस्टीम डिसऑर्डर मे ऑकर. जर हवा प्रदूषित असेल आणि अशी प्रदूषित हवा जर आपल्या नाकावाटे आपल्या शरीरात गेली तर आपल्याला श्वसनाविषयाचे अनेक विकार, अनेक रोग यांना सामोरं जावं लागेल. ड्यू टू इन्क्रीज्ड कार्बन डायऑक्साईड ग्रीन हाऊस इफेक्ट मे कॉज अँड द टेम्परेचर मे इन्क्रीज. तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर हरितगृहातून सोडले गेलेले हे जे वायू आहेत हे जर याच्यामुळं तापमानामध्ये वाढ होईल आणि त्याचा परिणाम सजीवसृष्टीवरती होत असतो. सम ऑफ द पोल्युटंट्स मे डिस्ट्रॉय द ओझोन लेअर विच ॲब्झॉर्ब द हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज. यातूनच बाहेर पडणारे काही जे दूषित घटक आहेत हे दूषित घटक ओझोनच्या थराला इजा पोहोचवतात, ओझोनच्या थराला विरळ करतात. त्यामुळं सूर्याकडून येणारी जी अतिनील किरणं आहेत ही देखील जमिनीवरती पोहोचतील आणि त्यामुळं
सर्वांनाच त्यापासून धोका आहे. दिस विल रिझल्ट इन टू रिचिंग दीज रेज टू द रिजन अँड मे कॉज स्किन कॅन्सर. त्यामुळं अशी अतिनील किरणं जर आपल्या त्वचेवरती पडली तर आपल्या शरीरावरती पडली तर त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहेत. म्हणून या ठिकाणी द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. जर आपल्या परिसरातील वाहनांची किंवा कारखान्याची संख्या वाढली तर काय होईल, हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, काय होईल ते सांगा. द टोटल सप्लाय ऑफ पोटॅबल वॉटर इज फिनिश्ड. म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर काय होईल. वी रिक्वायर पोटॅबल वॉटर फॉर ड्रिंकिंग. आता पोटॅबल वॉटरचा वापर आपण कशासाठी करतो, पिण्यासाठी. ड्रिंकिंग वॉटर इज इसेन्शियल फॉर आवर सर्वायवल. पाणी पिणं हे आपल्या जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. इफ द टोटल सप्लाय ऑफ पोटॅबल वॉटर इज फिनिश. जर पिण्याचे साठेच जर संपले पाण्याचे, वी विल हॅव टू ऑब्टेन पोटॅबल वॉटर फ्रॉम द सॉल्टी सी वॉटर. तर आपल्याला पिण्याचं पाणी उपलब्ध होईल, पण ते कशातून मिळवावं लागेल, तर समुद्रातून, खाऱ्या समुद्रातून. म्हणजे त्या पाण्यावरती प्रक्रिया केली जाते आणि खाऱ्या पाण्याचं रूपांतर हे गोड्या पाण्यामध्ये केलं जातं. दिस इज कॉस्टली प्रोसेस. पण ही पद्धत अतिशय महागडी आहे, अत्यंत महागडी आहे. वी विल हॅव टू परचेस पोटेबल वॉटर ॲट व्हेरी हाय प्राईस. आणि त्यामुळं आपल्याला अत्यंत महाग किमतीमध्ये पाणी विकत घ्यावं लागेल. तर हा होईल बदल त्या ठिकाणी. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो पहा, क्वेश्चन नंबर 4. मॅच द फॉलोविंग. म्हणजेच काय करायचं, ह्या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. ग्रुप एमध्ये प्रश्न जे विचारलेले आहेत त्याचे उत्तर ग्रुप बीमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या जोड्या आपण या ठिकाणी जुळवायच्या आहेत. आता पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये तो कोणता आहे पहा, तर कार्बन डायऑक्साईड. तर या कार्बन डायऑक्साईडचं उत्तर जे आहे ते काय असणार आहे, सी. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ते ग्रुप बीमधील सी. का असणार आहे, तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात. म्हणून या ठिकाणी ग्रुप बीमधील सी हे उत्तर असणार आहे. प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. म्हणजेच वनस्पती व अन्न निर्मिती. दुसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन या ठिकाणी ब गटातील डी हा पर्याय त्या ठिकाणी असणार आहे. का असणार आहे, तर ऑक्सिजन हा स्वतः जळत नाही पण ज्वलनास मदत करतो. म्हणून या ठिकाणी कंबन्शन हे उत्तर असेल. वॉटर वेपर. तिसरा प्रश्न आहे वॉटर वेपर. तर ग्रुप बीमधील या ठिकाणी बी हे उत्तर असेल. तर पाण्याची जी वाफ होते ती वाफ आकाशात जाते, त्याच्यापासून ढग बनतात. पुन्हा ढग एकमेकावरती आदळल्यानंतर त्याच्यापासून पाऊस आपल्याला मिळतो. चौथा प्रश्न आहे मायक्रोब्स आणि याचं उत्तर असणार आहे जनरेशन ऑफ सॉईल. म्हणजेच ग्रुप बीमधील ए हे त्याचं उत्तर असणार आहे. तर मृदेची निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांचा हा वाटा असतो आणि त्यामुळं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवलेला आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण यानंतर. आता याच्यामध्ये विचारले गेलेलं आहेत की आपल्याला नेम द फॉलोविंग. काय प्रश्न विचारलेला आहे, नेम द फॉलोविंग म्हणजेच नावे लिहा. आता जीवावरणाचे भाग, पहिला जो प्रश्न आहे तो कुठला आहे बघा, कॉन्स्टिट्युएंट ऑफ द बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय, जीवावरण. तर जीवावरणाचे एकूण 3 भाग आहेत, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर. कुठले भाग आहेत बघा, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बायोटिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉईल. म्हणजेच काय, तर मृदेचे जैविक घटक कोणते, तर जैविक घटकामध्ये कोण कोण येतं, तर पहिला आहे मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, वर्म्स म्हणजे त्याला आपण कृमी म्हणतो, इन्सेक्ट म्हणजे कीटक आणि रोडंट्स म्हणजे कृदंत. तर अशा पद्धतीनं हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फॉसिल फ्युल याच्यामध्ये एकूण 4 घटक येतात, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन. हे काय असणार आहेत, जीवाश्म इंधन असणार आहेत. त्यानंतर डी याच्यामध्ये इनर्ट गॅसेस इन एअर, हवेमध्ये असणाऱ्या निष्क्रिय वायूंची नावे लिहा. अत्यंत सोपा प्रश्न आहे
पहिला प्रश्न आहे तो कोणता आहे बघा, अर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. दीज आर द 5 inert gases in the air. Then next question is gases that harmful to ozone layer. म्हणजेच काय, तर ओझोनच्या थरास घातक असणारे वायूची नावे सांगा म्हणून सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये कार्बन टेट्राक्लोराईड, मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी, कार्बन टेट्राक्लोराईड. आणि दुसरा आहे तो क्लोरोफ्लोरोकार्बन्स. काय म्हणायचं त्याला, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर. विधान तुम्हाला दिली जातील, ती विधानं चूक आहेत की बरोबर आहेत हे सांगायचं आहे या ठिकाणी. तर लँड अँड सॉईल आर द सेम थिंग्स. लँड अँड सॉईल आर द सेम थिंग्स. तर हे उत्तर काय आहे, हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर जमीन आणि मृदा ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या एक नाही आहेत. दुसरा प्रश्न पहा त्याच्यामध्ये, वॉटर इन लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. म्हणजे सरोवरामध्ये किंवा तलावामध्ये सापडणारे प्राणी याला आपण भूजलाशय म्हणायचं का किंवा भूगर्भात सापडलेलं पाणी म्हणतात का. तर हे वाक्य देखील चूक आहे, म्हणून उत्तर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. याच्यामध्ये It takes about 1000 years to form a 25 centimeter thick layer of soil. तर 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. हे वाक्य या ठिकाणी पाहिजे होतं, पण ह्या ठिकाणी वाक्य चुकीचं दिलेलं आहे. का, तर या ठिकाणी 25 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. तर उत्तर किती पाहिजे होतं त्या ठिकाणी, 2.5 सेंटीमीटर इतकं उत्तर पाहिजे होतं. तर म्हणून हे विधान चुकीचं आहे. याच्यानंतर डी पार्ट जो आहे, रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. हे देखील विधान चुकीचं आहे. का, तर या ठिकाणी निऑन या निष्क्रिय वायूचा वापर या ठिकाणी केला जातो आणि म्हणून हे देखील वाक्य चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी, अगदी सगळ्यात शेवटचा, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 7, क्वेश्चन नंबर 7. ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या शब्दामध्ये लिहायची आहेत. तुम्ही त्याच्यावरती विचार करून तुम्ही ती सोडवायची आहेत. तर याच्यावरती जी प्रश्न आहेत ती प्रश्न दिलेत पहा. प्रश्न आहे, एक्सप्लेन हाऊ सॉईल इज फॉर्मेड. म्हणजेच मृदेची निर्मिती कशी होते ही आकृती काढून स्पष्ट करा. तर ह्या ठिकाणी आकृती ही पुस्तकात दिलेली आहे, ती तुम्ही पाहून वहीमध्ये उतरवायची आहे. उत्तर असं असणार आहे, ड्यू टू हीट, कोल्ड, विंड, रेन अँड फ्लोईंग वॉटर द बेडरॉक्स इज ब्रोकन इन टू पीसेस. म्हणजेच ऊन, वारा व पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. दिस इज कॉल्ड अ वेदरिंग ऑफ बेडरॉक्स. आणि यालाच अपक्षीनन असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन मोठा खडक, जेव्हा मोठ्या खडकाचं रूपांतर लहान लहान मातीमध्ये, वाळूमध्ये किंवा लहान खडकांच्या मध्ये होतं, तेव्हा या क्रियेला वेदरिंग ऑफ बेडरॉक्स असं म्हटलं. तर वेदरिंग या शब्दाचा अर्थ होतो अपक्षीनन. बिकॉज ऑफ धिस द स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्मेड. The growing roots of trees also help in breaking the rocks, thus the soil is formed. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते आणि त्याच्यानंतर जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षीनन होण्यास मदत करतात. कारण पाण्याच्या शोधामध्ये ही मुळं जमिनीत खोलवर रुतली जातात आणि म्हणून ह्या बेडरॉक्स किंवा मूळ खडकाचं मोठे मोठे खडक जे असतात त्याचं लहान लहान खडकांच्यामध्ये रूपांतर केलं जातं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो बी पहा. व्हाय इज देअर अ शॉर्टेज ऑफ वॉटर इवन दो इट ऑक्युपाईज अबाउट 71% ऑफ द अर्थ सरफेस. म्हणजेच काय या ठिकाणी याचा अर्थ होईल, तर पृथ्वीवरील सुमारे 71% भूभाग हा पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता आपल्याला का भासते.
71% हे प्रमाण जास्त दिसतं आपल्याला, तरी देखील पाण्याचं प्रमाण पिण्यासाठी असणारं कमी आहे. का कमी आहे किंवा पाण्याची कमतरता आपल्याला का भासते, तर त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा. दो 71% ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाईड बाय द वॉटर. जरी 71% हा पृथ्वीचा भाग पाण्यानं व्यापलेला असला तरी ओन्ली 0.3% ऑफ टोटल वॉटर ऑन द अर्थ इज फ्रेश वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. तर यापैकी 0.3% इतकंच हे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असतं. रेन इज द सोर्स ऑफ दिस फ्रेश वॉटर. रेन इज अ सोर्स ऑफ दिस फ्रेश वॉटर. या पाऊस हे या पाण्याचा काय आहे, पिण्याचा पाण्याचा स्रोत आहे. इन अ पर्टिक्युलर रिजन रेनफॉल इज नॉट सफिशियंट. एखाद्या प्रदेशामध्ये जर पाऊस योग्य पडला नाही तर त्या प्रदेशामध्ये पाण्याची टंचाई ही भासू शकते. देन दॅट रिजन एक्सपिरियन्सेस शॉर्टेज ऑफ वॉटर. तर याच्यानंतरचा प्रश्न जो आहे तो पुढील आहे पहा. प्रश्न आहे, व्हॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर, राईट देअर युजेस. आता ह्या ठिकाणी हवेमधील असणाऱ्या विविध घटकांची नावे सांगून त्यांचे उपयोग लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये पहिला आहे तो नायट्रोजन. इट इज इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्रोटीन विच इज प्रेझेंट इन ईच लिव्हिंग बीइंग. इट इज ऑल्सो used for production of various chemicals like ammonia. It is used in airtight cans of foodstuff. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी या वायूचा वापर केला जातो. ऑक्सिजन. इट इज नेसेसरी फॉर रेस्पिरेशन ऑफ लिव्हिंग थिंग अँड ऑल्सो रिक्वायर्ड फॉर कंबन्शन. सजीवांना श्वसनासाठी अत्यंत असा महत्त्वाचा हा वायू असतो. त्याचबरोबर ज्वलनासाठी देखील या वायूचा वापर केला जातो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑक्सिजन स्वतः जळत नाही पण ज्वलनास काय करतो, मदत करतो. म्हणून ज्वलनासाठी या वायूची अत्यावश्यक आपल्याला गरज असते. कार्बन डायऑक्साईड. इट इज यूज्ड बाय प्लांट्स फॉर प्रिपेअरिंग food by the process of photosynthesis. It is also used in fire extinguisher. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तेव्हा या प्रक्रियेमध्ये त्यांना या वायूची गरज भासते. त्याचबरोबर अग्निशामक नळकांड्यामध्ये देखील याचा वापर केला जातो. आग विझवण्यासाठी देखील या वायूचा वापर करतात. त्यानंतर पुढचा आहे अर्गॉन. इट इज यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. इट इज यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. विजेच्या बल्बमध्ये याचा वापर करतात. हेलियम. यूज्ड फॉर ऑब्टेनिंग कोल्ड टेम्परेचर अँड ॲज इट इज हायर दॅन एअर इट इज यूज्ड इन एअरशिप्स. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. पुढचा आहे निऑन. यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड स्ट्रीट लाईट्स. जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यामध्ये या वायूचा वापर केला जातो. क्रिप्टॉन. यूज्ड इन फ्लोरोसंट ट्यूब्स. ज्या काही ट्यूब्स असतात, पाईप असतात फ्लोरोसंट, त्यामध्ये या वायूचा वापर करतात. आणि झेनॉन. यूज फॉर फ्लॅशेस इन फोटोग्राफी. फोटोग्राफी करत असताना जे फ्लॅश पडतात तर या फ्लॅशमध्ये या वायूचा वापर केलेला असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हा आपला स्वाध्याय तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे. त्या बेल आयकॉनवरती क्लिक करून माझे यापुढील व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला उपलब्ध होतील. अपडेट रहा. धन्यवाद. थँक्स.